काय हो, तुम्हाला सुद्धा जाळीदार टम्म फुगलेली मऊसूत इडली हवी आहे का? तर त्यासाठी 3 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. त्याच वाटीचं प्रमाण घेऊन 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. दोन्ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि भरपूर पाणी टाकत त्यामध्ये 1 चमच मेथी दाणे टाकत 7 ते 8 तास भिजवत ठेवायचं आहे. 7 ते 8 तासानंतर दोन्हीही डाळ तांदूळ आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये थोडं थोडं पाणी टाकत छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. सोबतच 1 वाटी जाड भिजवलेले जाड पोहे सुद्धा आपल्याला मिश्रणासोबतच वाटून घ्यायचे आहेत. आता सगळं मिश्रण एका मोठ्या पातेल्यात काढायचं. रवीच्या मदतीने हाताचा वापर इथे केलेला नाही. रवीच्या मदतीने 10 मिनिटं मिश्रण छान असं एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं मिश्रण हलकं होतं आणि छान असं टम्म अशा इडल्या तयार होतात. तर आता मिश्रण आपल्याला रात्रभर तसंच झाकून ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं फर्मंट झालेलं आहे. आता मिश्रण एका आपल्या इडलीच्या पात्रामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकायचं. 10 ते 15 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवर इडल्या छान वाफवून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्या मस्त टम्म आणि मऊसूत आणि जाळीदार अशा इडल्या तयार झालेल्या आहेत.